करू हा साठा भरले फाटा आडराने व सोनिया शिगर माग दूर घातला नेनती करू हा साठा भरले फाटा आडराने तुका म्हणे मनमुरे तुका म्हणे मनमुरे मग जे उरे तेची तू नेनती करू हा साठा भरले फाटा आडराने झालं सगळे व्यवस्थित करून घ्या बस सगळे देवाचे सुखादिशी आभाग्याशी त्रिभुक्त नेनती करू हा साठा भरले फाटा आडरा देवाचे सुखादिशी आभाग्याशी त्रिभुक्त नेनती करू हा साठा भरले फाटा आडराने सेवेसाठी निवडलेला अभंग माय बापांनो या चाबत्यातील मनुष्य मात्रांना सुखाच्या ध्येयपर्यंत नेऊन पोचवणारे देहूचे महान साधू जगद्वंदनीय जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज यांचा हो उपदेशपर असा सुंदर असा अभंग सर्वजम साणीलाम दाभमुदवाणी मंडनम मंडनानाम तळवाला कद्रम कद्रनेत्रम विठ्ठलम चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम दुसरे सरळ धंदाजिया त्यांच्या बाळाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास का जय जिगड्या सोडा होय विद्येच्या जुना तेच मंजुषी जन नमस्कृता ओम नमो जयात्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्यवेद्यात्म रूप देवा तुझ गणेशो सकल मध्य प्रकाशो भणी निवृत्ती दासु अवधारी गोजी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दाळा तुमचा लादलो पावन झालो चराचरी वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु पुंडलिका भगवान की जय महाराज की जय महाराज की संत शिरोमणी सावता महाराज की जय कृष्ण माझी माता कृष्ण
के तरफ मोड़ने से पहले हम आपको एक शेर सुनाने चाहते हैं, लेकिन बिना इजाज़त में। वो शेर भी हमारे अच्छे दिल और दिमाग से निकला हुआ है। हम किसी की काबू करते नहीं, लेकिन दुनिया हमारी कार्बन कॉपी करती है, ये अंदर की बात है। तो भाई शेर सुनना चाहते हैं? You permission to me, then listen my share and kirtan. Understand? Let's go again. शेर सुनना चाहते हैं? ध्यान से सुनिए, बड़ी मजे की बात है। रंगी बेरंगी फूल जहाँ खिलते हैं उसे चमन कहते हैं। अटेंशन प्लीज। रंगी बेरंगी फूल जहाँ खिलते हैं उसे चमन कहते हैं। झिलमिल सितारे जहाँ चमकते हैं उसे आसमान कहते हैं। झिलमिल सितारे जहाँ चमकते हैं उसे आसमान कहते हैं। लेकिन हर जाति, हर समाज, हर धर्म के लोग जहाँ मिलजुल कर रहते हैं उसे हिंदुस्तान कहते हैं। भारत माता की, भारत माता की। तुम्हाला भारत माता की जैन वंदे मातरम म्हणायला लागले, त्याचं कारण माय बापू, आज फार मोठ्या नेत्याची जयंती आहे, ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये स्वतःची आहुती देऊन टाकली। ते 3 रत्न आहे, एक आहे लाल, दुसरे आहे पाल, दुसरे आहे बाल आणि तिसरे आहे पाल। आज लाला लजपतराय यांची जयंती माय बापू। लाला लजपतराय लाल, बाल लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे बाल आणि बिपिनचंद्र पाल हे 3 हिरे होते माय बाप, 3 रत्न होती। त्या रत्नामुळे आणि बाकीच्या सर्व ज्यांनी जे अमर हुतात्मे झाले, देशासाठी ज्यांनी स्वतःच्या जीवनाची संपूर्ण आहुती या यज्ञकुंडामध्ये दिली, त्यांची जयंती मायबापू। त्यांच्याप्रती आपण ऋणनिधी करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे। बण्यापूर्वी परिहार देणे गरजेचं आहे मायबापू। परिहार द्यायचा होतो असा संपूर्ण जगामध्ये एकच असा देश आहे ज्या देशामध्ये 4 धाम, सप्तपुऱ्या, अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग, गणपतीचे लागे तेवढे देवीचे स्थान आहे, इतरही धर्मियांची स्थाने आहे। आणि एकच असा देश आहे ज्या देशामध्ये ग्लोबल फेस्टिवल साजरा होत आहे। 13 तारखेपासून ग्लोबल फेस्टिवल सुरू झाला। काय सुरू झाला? कुंभमेळा। बरोबर। हां, आणि तो भारतातच आहे, दुसऱ्या देशात कुठे आहे का? ज्या ठिकाणी देव, साधू, संत, भक्तजनांचा संगम होतो तो कुंभमेळा आपल्या भारत देशामध्ये। तो भारत देश सर्वात श्रेष्ठ आहे बापू। त्या भारत देशामध्ये लागेल तेवढे राष्ट्र आहे, पण एकच राष्ट्र असं आहे जे साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं, पवित्र झालेलं, ते महाराष्ट्र। थोर शूरवीरांचं राष्ट्र ते महाराष्ट्र, थोर साहित्य सम्राटांचं राष्ट्र ते महाराष्ट्र, थोर विचारवंतांचं राष्ट्र ते महाराष्ट्र, थोर समाज सुधारकांचं राष्ट्र ते महाराष्ट्र। हम क्या महाराष्ट्र के बारे में हमें बहुत नाज है, हमें बहुत गर्व है, हमें अभिमान है। एक शेर सुनाता हूँ बहुत ही अच्छे से। कश्मीर से लेके कन्याकुमारी हमारी शान है, बाकी राष्ट्र पर हमारा ध्यान है, लेकिन महाराष्ट्र हमारी जान है, क्योंकि यहाँ संतों के और वीरों के खान है। महाराष्ट्रातील आता रहा मराठवाडा, मराठवाडा, मराठे मराठे मराठे, मरे मगर पीछे न हटे ऐसे मराठे। सिंहाच्या जबड्यात घालून हात मोतीची जात, ती जात मराठ्यांची। और एक बात कान खोलकर सुन लीजिए, दिस इज माई ऑर्डर, तालियां बजाने में कंजूसी ना करे। मराठवाड्याच्या मावळ जिल्हा असताना हा भूतकाळातील खडकी जिल्हा, औरंगाबाद जिल्हा हल्ली झालेला, मोठ्या सांगितलं हल्ली झालेला आपल्याला अभिमान पाहिजे। मोठ्या सांगायत ज्या राजाने स्वतःच्या जीवनाची आहुती देऊन टाकली, त्या राजाचं नाव आपल्या जिल्ह्याला मिळालं पाहिजे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा। त्या जिल्ह्यातील असणारा हा भाग, त्याचं नाव आहे जय भवानी नगर, गल्ली नंबर 11। या गल्ली नंबर 11 मधील समस्त जय भवानी नगर गल्ली नंबर 11चे रहिवासी व बहिणी मंडळ छत्रपती संभाजीनगर। तर या
जय भवानी नगरमध्ये गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी अखंड सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि भागवत सोहळा मोठ्या थाटामाटाने मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. या सोहळ्याचे जे आयोजक आहे त्यांचं नाव आहे हरिभक्तपरायण विठ्ठल पुंजाजी समिंद्रे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती अखंड लक्ष्मी सौभाग्यवती सारिकाताई विठ्ठल समिंद्रे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. परंतु सर्व कॉलनीवाल्यांनी त्यांना सहकार्य केलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्या कॉलनीवाल्याचा मी आभारी आहे. तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं की 10 की लकडी एक के बोजा सर्वांनी एकत्र घेऊन हा सोहळा साजरा करणं लावला. आणि त्या ठिकाणी सुंदर असे ज्यांचं भागवत अमृतमय वाणीने भागवत ऐकावं ते असणारे माझे हरिभक्तपरायण शिवाजी महाराज निपाणे कारखेनकर, बरोबर ना? सुंदर यांच्या अमृतवाणीनं तुम्ही भागवत ऐकताय माय बाबू. तालियां बजाने में कुछ टाइम है. जिस वक्त आपके हृदय में भावना उत्पन्न हो उस वक्त तालियां बजाए. रिकाम्या टाळ्या वाजू नका. रिकाम्या टाळ्या छावणीच्या बाजारामध्ये मोंढ्याच्या बाजारात वाजत असतात. ये भी अंदर की बात है. या सोहळ्याला आशीर्वाद जो लाभलेला आहे मला वाटतं गुरुवर्य हरिभक्तराय भाऊसाहेब महाराज जोशी यांचा आशीर्वाद आहे. आणि सर्व कॉलनीवाले, फ्लॅटवाले, कॉम्प्लेक्सवाले, प्लॉटवाले, नोकरीवाले, सर्व्हिस, मला इथलं यांनी सांगितलं म्हणे महाराज इथं कोणीही सर्व्हिसला नाही, सर्व उद्योगधंद्यावाले आहे. चांगली आनंदाची गोष्ट आहे. तर या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा साजरा होत आहे. माझी आजची पहिल्याच दिवशी पहिल्याच वेळेला तुमच्या गल्लीमध्ये माझी सेवा होत आहे. 1 2 3 4 5 6वा दिवस माझ्याकडे आलेला आहे. पलीकडची जी गल्ली आहे ना त्या गल्लीमध्ये गेल्या 18 वर्षापासून मी कीर्तनाला येत आहे. मारुती मंदिरामध्ये आमचे असणारे हरिभक्तपरायण शेलार महाराज, आडे महाराज, पोपळे महाराज, थोरात महाराज ही सगळी मंडळी खूप प्रेमाची. आणि आज माझे जे हरिभक्तपरायण खास प्रेमी आहे, मला ज्यांनी मोबाईलवर जगामध्ये प्रसिद्ध केलं ते असणारे हरिभक्तपरायण जयस्वाल महाराज, ते आले नाही पण त्यांचे चिरंजीव मुद्दाम आलेले. इसे लव करते ओरिजिनल. हे प्रेम याला म्हणतात, प्रेम खरं प्रेम याला म्हणतात. तर ते फ्रेंडशिप डे असतं ना, फ्रेंडशिप डे कुठून आणला? फ्रेंडशिप डे कुठून आणला? 31st कुठून आणला? व्हॅलेंटाईन डे. अरे हे सण आपले नाही बाय बाबा, ही संस्कृती आपली नाही. आपली संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे. पाश्चात्य देशाचे लोक या देशात येतात ते कशासाठी येतात? अजंठा, विरुळ, ताजमहल हे पाहण्यासाठी नाही. ते येतं इथं कशासाठी येतात? ते काय म्हणतात? आय सॉ ओनली इंडियन कल्चर बिकॉज इट इज व्हेरी ब्युटिफुल. अशी संस्कृती जगाच्या पाठीवर नाही बाय बाबू. आणि ती संस्कृती टिकविण्याचं काम आमचा हरिभक्तपरायण शिवाजी महाराज करीत आहे. आनंद वाटला. मी कीर्तनासाठी आलो. सगळ्या माया मावल्या वगैरे सुंदर असं लग्न लागलं. राधाकृष्ण रुक्मिणीचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं लग्न लागलं माय बाबू. आणि भागवत ऐकलं आहे तुम्ही. भागवत का ऐकावं? त्याचं कारण भगवंताने लाखो योनी निर्माण केल्या परंतु त्याचं समाधान झालं नाही. का? मज कर्त्याची प्राप्ती होवायला लागली स्थिती श्वासे प्रकाशने प्रवृत्ती प्रकृती मी केली. वधवा मी लागेल तेवढ्या योनी निर्माण केल्या परंतु त्या योनी मला जाणण्यास समर्थ होत्या. मग भगवंताने आपली अगाध शक्ती खर्च करून जी योनी निर्माण केली ती म्हणजे मनुष्यदेह. आणि या मनुष्य देहामध्येच माणसाने भागवत ऐकावा. प्रत्येक माणसाने जीवनामध्ये आल्यावर 3 गोष्टी कराव्या. पहिली महत्त्वाची गोष्ट डोळ्याने पंढरी पाहावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट मुखाने ज्ञानेश्वरी वाचावी. तिसरी महत्त्वाची गोष्ट कानाने रामायण भागवत ऐकावं. या 3 गोष्टी ज्यानं नाही केल्या मी संपूर्ण भागवत सांगणार नाही. महाराज संपूर्ण भागवत सांगतील. परंतु भागवत हा जो शब्द आहे त्याचा मी भाग काढून टाकला. खाली काय उरलं मला सांगा? ज्याचं व्याकरण पक्का असेल त्याने सांगायचं. काय खाली काय उरलं? खाली काय उरलं? हां, ज्याने कधी पंढरपूर बघितलं नाही, ज्ञानेश्वरी वाचली नाही, कानाने रामायण भागवत ऐकलं नाही, हां त्याचं जीवन कसं? मग भाग काढून टाकला. खाली काय उरलं? मग त्याला दिवसा काढी लावायला हरकत नाही.
कारण मृदंगाचार्य आमचे रामेश्वर महाराज भालेकर आहे. रामेश्वर अजून ऋषिकेश महाराज गायनाचार्य वगैरे आहे. आमचे खास रंगनाथ महाराज परभणीकर. वा वा, ते गुरुजी होते बरं का, रंगनाथ गुरुजी परभणीकर. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण नामदेव महाराज आहे. हे पलीकडच्या कालनीतली ना, इथलेच का? हां, पुरी महाराज का इथलेच आहे का? हां, जिजामात कालनी तिकडची, तिकडून इकडे आले का? हां, धन्यवाद, व्हेरी व्हेरी थँक्स, आय लव यू. त्याचप्रमाणे या ठिकाणी मायमाऊली जी उभी आहे, ती साधी मायमाऊलीनी, ती भागवताची आहे. एकदा टाळ्या वाजवा. एका पुरुषाच्या पाठीमागे एका कर्तव्यदक्ष स्त्रीचा हात असतो, पण तो वारकड संप्रदायामध्ये खरोखरच आमच्या मागे मायमाऊलीचा हात आहे. मुक्ताबाई जनाबाई यांचा हात आमच्या पाठीमागे होता, म्हणून आम्ही आज या गादीवर उभा आहे. धन्यवाद मायमाऊली, तुम्हाला साष्टांग दंडवत. तुम्ही विचार करताल की महाजन महाराज माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठे असतील. त्यांची लेक असेल, नाही तर सून असेल, नाही तर नात असेल. परंतु माझ्याकडे एक गोष्ट अशी आहे की मी प्रत्येक मायमाऊलीला माझी माय समजतो. त्याचं कारण नीट ऐका. नारी कल भी भारी थी, नारी आज भी भारी है, नारी कल भी भारी रहेंगी. क्यों? मैंने उनके कोख से जन्म लिया, इसलिए मैं आपका आभारी है. आजचा अभंग उपदेशपर आहे माय बापू. अगोदर मी तुम्हाला अभंगाचा भावार्थ सांगतो. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज हे पण म्हणत आहे, हा, देवाशे सुकाळ दिशी, देवाचा सुकाळ आहे. ज्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्यामध्ये श्रद्धा आहे त्यांना देवाचा सुकाळ आहे. देवाशे सुकाळ दिशी अभाग्य, अभाग्याशी दुर्भिक्ष. परंतु ज्यांना जे देव मानित नाही, ज्यांचा देवावर विश्वास नाही, त्यांना मात्र देवाचा दुष्काळ आहे. पण एक गोष्ट एक लक्षात येते, ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांचा त्यांच्या बापावर विश्वास आहे की नाही हे त्यांना माहिती. हे बी अंदर की बात आहे. देवाच्या सुगादेशी ज्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याचे प्रेम आहे, श्रद्धा आहे, अशांना देवाचा सुकाळ आहे. आणि ज्यांचा देवावर विश्वास नाही अशांना दुष्काळ आहे. मग नेणती करू हा साठा, तो साठा करणारा पाहता. परंतु यांचा गंमत अशी आहे, नेणती करू साठा, पुढे काय आहे? तुम्हाला कीर्तन करायचं आहे, मला तुम्हाला कीर्तनकार करायचा. नेणती करू हा साठा, भरले फाटा आडराणे. यांच्या बुद्धीमध्ये भ्रमाचा फाटा भरल्यामुळे हे आडराणे, संसाराला आडराणे म्हटलेली, या आडराणामध्ये ते भटकत आहे. तिसरं जन्म सुंदर आहे. वसुनी अशी घर भगवान परमात्माने ही जगाची निर्मिती केली आहे. म्हणजे एक घर बनवलेलं आहे. हा देखील हे देखील घर भगवंतांनी बनवलेलं आहे. परंतु स्वतःचा ठाव ठिकाणं मात्र त्यांनी अवघड करून ठेवलेला आहे. देव सापडत नाही. शेवटचं जर माणसून अरे माणसा, जेव्हा तुझं मन मुरल, जेव्हा तुझं मन संपल, त्यावेळेस तुला कळेल की भगवान परमात्मा आणि मी एक नाही दोन आहे. आदम को खुदा मत कहो, आदम खुदा नहीं, लेकिन खुदा के नूर से आदम जुदा नहीं. अभंग उपदेश पण आहे बाबू. ज्या अर्थी तुकारामान जगाला उपदेश करीत आहे त्या अर्थी आपल्याला महाराजांचा अधिकार बघणं गरजेचं आहे. महाराजांचा अधिकार काय होता? त्या काळचे महान असणारे पंडित वेदो नारायण वाघोलीचे रामेश्वर भट्ट शास्त्री म्हणतात. काय म्हणतात? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही. मी भगवान परमात्म्याला
शास्त्री म्हणतात मी भगवान परमात्मा आणि जगद्गुरु तुकाराम दोघांना पारड्यामध्ये ठेवलं, दोघं समान भरले. शब्दाकडे नीट लक्ष ठेवा. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुका ब्रह्माशी नाही. फार महत्वाचं बरं का. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, तुका ब्रह्माशी नाही. काय अर्थ कळणे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला, तुकोबाच्या संगे विठोबा बिघडला, विठोबा बिघडला तो तुकोबाची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाला. शब्द काय. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. गणपतीची आरती म्हणता ना, गणपतीची आरती. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन. हे काय. मी निंदा करीत नाही, पण वस्तुस्थिती समजून सांगणं गरजेचं आहे. हां हे हा शब्द काय आहे. दर्शन मात्रे मन. हां काय शब्द आहे तू. हां जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे म्हण. तुमच्या दर्शनाने माझी मनोकामना पर्यंत. हे म्हणतात दर्शन मात्रे मा स्वाने मात्रे मा. किसकी मा. तेरी मा क्या गणपती की मा. आमचे वारकरी का थोडे कलाकार का. आषाढी करते भक्ती साधून यायची तंदवाक्यामध्ये स्नान करते. दक्षिणामध्ये तया म्हणते केशवाचे नामदेव भावाचे नामदेव. कोणाच्या भावाची. अरे केशवाचे नामदेव किंवा माधवाचे नामदेव भावे वाडी. हे म्हणते केशवाचे नामदेव भाव का. नामदेवाच्या भावाचे का तुझ्या भावाशी. पुन्हा रामेश्वर भट्ट शास्त्रांनी फार सुंदर म्हटले. तोची आत्मा माझी वैखरी परा पश्चंती मध्यमा वैखरी 4 वाचा आहे. सगळं सांगत नाही, माझ्याकडे वेळ कमी. वैखरी म्हणजे जिव्हा मी जर स्तुती करत असेल तर माझी वैखरी तुटून पडेल. किती वर्णन केलेलं आहे. आम्ही महाराजांच्या गाथ्याला 5वा वेद म्हणतो. त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण तुकाराम महाराजांचे जे अभंग आहे ते वेदाचा महाराष्ट्रीयन अवतार आहे. म्हणून मी त्याला 5वा वेद म्हणतो. माऊलीने सुंदर केलेली. तयाच विधात शब्द सुखे मानयती ब्रह्मवेद्याचे शब्द वेदच असतात. आणि त्याला कोणी अशुद्ध नाही. अमृताची वाणी वर्षुला शुद्ध खाणी करीते अशुद्ध कोणी करू शकते अशुद्ध नाही. बघा श्लोक पाहावा वामन पंडिताचा, आर्या पाहावी मोर पंताची, ओवी वाचावी ज्ञानेशाची, ऐकावी अभंगवाणी तुकयाची. काय गोष्ट आहे. तुकोबाची अभंगवाणी,
वामन पंडिताचा वामन पंडित ज्यांना यमच्या वामन म्हणत होते, यमक जोडायचे काम वामन पंडितांनी केलं. आर्या मोरोपंतांची, ओवी माऊलींची आणि अभंगवाणी तुकाराम महाराजांनी या गाथामध्ये राम नामाचं सार घालून हा गाथा जगाला जगाचा उद्धार करण्यासाठी जगाला अर्पण केला. अभंग काव्य आणि तत्वज्ञान ज्यात आहे त्याला अभंग म्हणतात. ऐसी इमारत मांडिए, ध्यान से सुने, बड़ी मजी बात है. ऐसी इमारत मांडिए जो कभी न पावे भंग. अरे राम नाम का सार हो जिसमें, वो है संत क्या भंग, वो है संत क्या भंग. आज जग, आज देश पुढाऱ्यांच्या भाषणावर एक नाही, माझ्या बापू संतांच्या अभंगवाणीमुळे एक आहे. त्या काळचे एक महान 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 साधू होऊन गेले, ज्यांचं नाव आहे अनगड शाह फकीर. त्यांनी तर खूप सुंदर पण केलेलं आहे महाराजांचं, खूप सुंदर. अनगड शाह फकीर. आता कोण फकीर अनगड, काय तिची भानगड, तुम्हाला लागली असेल त्याची आवड, माझ्याकडे नाही सवड, पुढे मागे करीन उघड. तर लक्ष बरोबर ऐका काय म्हणतात. तुका तुकाराम से दो नाम एक उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग अभंग अभंग. प्रभू रामचंद्राचा सेतू भंगला मायबाप हो, परंतु आमच्या तुकारामाचा सेतू भंगला नाही, तो अभंग आहे. अशा असणारे जगद्गुरु तुकाराम शरीराने जागा पण बुद्धीने निद्रिस्त असलेल्या माणसाला खडपडून जागे करतात. कसे खडपडून जागे करतात, कसे खडपडून जागे करतात. जन हे सुखाचे दिले घेतलेले, अंतकाळीचे नाही कोणी, क्षण क्षण सोडविना बंधू पाठीची बाई, शरीराने जागा पण बुद्धीने निद्रिस्त असलेल्या माणसाला खडबडून जागी करतात.
अजून किती जागर मला खरं सांगतो, मला कीर्तनात कसं वाटू लागलं आता, कसं वाटू लागलं तुम्हाला? चांगलं वाटू लागलं ना? हां, कीर्तनातच, प्रपंचात नाही, परमार्थात. परमार्थ जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे हरती दोष, काय उणे आम्हा आनंद असो. इथं आनंद, इथंच आनंद भेटू शकतो. आणि ते म्हणत आहे अभंगाचं भगवान परमात्म्यावर श्रद्धा आहे अशांना देवाचा दुष्काळ आहे, आणि ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांना दुष्काळ आहे. काही म्हणतात देव नाही, देव नाही, देव नाही. जरी ते म्हणले देव नाही, देव नाही, त्या देवाला काही फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाही. देवाला आपण जरी म्हणलो ना देव नाही, देव नाही, त्या देवाला काही फरक पडणार नाही. पण तो जर म्हणला तू नाही, तर मग फरक पडणार आहे. काय फरक पडणार आहे? सकाळी सुतळ्या मडकं बांबून हजर झाल्यानंतर घरामध्ये बोंबल बाजा वाजणार आहे. संपूर्ण जगामध्ये भगवान परमात्मा भरून उरलेला आहे बाबा, आणि तो संतामुळे आपल्याला प्राप्त होतो. भरून उरलेला आहे. पण त्याचं ज्ञान आपल्याला संतामुळे होणार नाही माय बापू. पण गंमत अशी आहे, गरज एका ठिकाणी, ज्ञान दुसऱ्या ठिकाणी. अभ्यासाची गरज विद्यार्थ्याला, ज्ञान शिक्षकाला. बरोबर ना? बरोबर बोलतोय मी. अभ्यासाची गरज विद्यार्थ्याला, ज्ञान हां. औषधाची गरज रोग्याला, ज्ञान डॉक्टरला. आशिलाची गरज, न्यायाची गरज आशिलाला, पण ज्ञान वकिलाला. संसारातून उद्धरून जाण्यासाठी
गरज बद्धाला, पण ज्ञान संताला आणि संसाराची गरज माणसाला. इथं ज्ञान म्हणण्यापेक्षा अक्कल म्हणावं लागेल. संसाराची गरज माणसाला, पण अक्कल बायकोला. पहिल्यांदा सांगितलं ना, एका पुरुषाच्या पाठीमागे एका कर्तव्य दक्ष स्त्रीचा हात असतो. म्हणून कधी कधी काही काही माऊल्या ना मोठ्या अभिमान म्हणतात, काय सांग मला काही करणी आहे. आई बाई गेली उठून दिलं माझ्या आवली करून तवान जण कळण करतात. लोकात पाहत मिळेल तसं ना आपलं पाहत मिळेल असं काही कामाचं नाही. हा आई बाई गेली उठून दिलं माझ्या आवली करून. उगं मी होते म्हणून इटलो गाले, नाही ती याच्यावर तर हरळ उगली असती. काय म्हणते ती, मी होते म्हणून इटलो आलं, नाही ती याच्यावर हरळ उगली असते. तुझ्यावर का मोसंबीचा बगीचा लागणार होता का. एक वाक्य गोष्टीवर एक वाक्य आहे ना, प्रत्येक मायमाऊलीच्या तोंडात आहे. लोकात पाहत मिळते असं ना आपलं पाहत मिळलं असं. काय भानगडे काही कळत नाही. प्रत्येकाच्या मुखात बरं का, लोकात पाहत मिळते असं ना आपलं पाहत मिळलं असं. लोकात पाहत मिळत ना आपलं पाहत मिळालं. काय भानगडे कडे मला वाटलं आमच्याकडे नसेल. एक दिवस कीर्तनावरून आलो, ती चालवी ती बचत गट, तीच बायका, तीच महिला मंडळ आहे. एक दिवस कीर्तनाला आलो, झोपलं मी असून. झोपल्यानंतर सगळ्याच्या मुखातून तेच ऐकलं. म्हणलं लोकात म्हणतो ना आपलं म्हणतो. म्हणलं आपली नसेल म्हणणार, आपण तशी नाही. तिने घरात डोकून पाहिलं, तिला वाटलं कवतर झोपलं का. ती काय म्हणते, तुमचं कशाला सांगता, आमचं तसंच. शब्द ऐकले मी, रामेश्वर शब्द ऐकले उठलं. तर महिला मंडळ गेलं उठून. ती घरात आली, घरात आली आम्ही नसतं दाट, हा 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 रामकृष्ण हरी. ती म्हणे का हो झोप लागली होती का. म्हणलं हो झोप लागली होती का. काय ऐकू आलं तुम्हाला. म्हणलं मला काहीच नाही ऐकू आलं, फक्त एक ऐकू आलं. काय. मी असं म्हणलं आणि तिची इंडिकेटर चालू झाली. ऐकलं कोणा, नक्की ऐकलं असं. तिने म्हणलं ते काय भानगडी. म्हटलं लोकच पाहत मिळेल ते असं आपलं पाहत मिळेल. मला ते सांग. ते नाही आमचं महिला मंडळाचं ते लाजू नको, लावतो नको. आपण दोघं जण करू, दार लावून घेऊ का. म्हणलं काय भानगडी. लोक सगळे असेल मला लोकच पाहत, लोकच मिळेल ते असं आपलं पाहत मिळेल असेल. म्हणलं काय भानगडी. ते म्हण का नाही आमच्या महिला मंडळाचं आहे. म्हणलं मला कळू द्या ना तू काय लाडक्या बहिणी नो कळू द्या ना मला काय. ती म्हणे सांगू का तुम्हाला. म्हणलं सांग लागू नको लागू. म्हणून तुम्हाला राग येणं. म्हणलं मला राग फक्त हे राग येतं, म्हणजे दुसरं राग येत नाही मला. आज पण मग कधी मला रागात पाहिलं तुला. हा बाकी हे राग सांग तुम्हाला कोणतं गाणं कोणत्या रागामध्ये हे मी तुला समजून सांगा. सांग म्हटलं. ती म्हणे का नाही, तिने इकडे तिकडे पाहिलं, म्हणजे गलीत कोण नव्हतं. ते म्हणे का नाही ते का नाही आमचं असं आहे म्हणे. खरं सांगतो बरं का. तिनं मला काय सांगितलं, लोक पाहत मिळते असं आपलं पाहत मिळाले. हां ते म्हणे का नाही ते का नाही खरं सांगतो माय मावले हो, भागवत चालू आहे, पाठीमागे देवादेकाचे फोटो आहे, इथं गोवर्धन पर्वत आहे, मी नारदाच्या गावावर उभा आहे. तिनं मला काहीच सांगितलं नाही. मी तुम्हाला काय सांगू. भरून मुरलेला नाही बाबू. सर्व भूतांच्या अंतरी माऊलीवर करतात. सर्व भूतांच्या अंतरी हृदय मांबरी चिदव्रतीचा शास्त्र करी उदयला जो. प्रत्येक जीवाला देवाची गरज आहे. तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी त्याच्या जाती धर्माचा देव त्याला पाहिजे. तुका म्हणे जन्म आल्याचे साथ ग. तुका म्हणे जन्म आल्याचे साथ. त्याचं काय बहुल्य मनुष्य देही
माऊली वर्णन करतात. बहुल्य मुंशी देही निज ज्ञान गातले पाही, जे ज्ञान देही विदेही पाही पावती. भागवतामध्ये फार सुंदर वर्णन केले नाथांनी. अहा निद्रा भय मंथून सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देही अज्ञान जाण सर्वथा. ज्याप्रमाणे आकाश संपूर्ण व्यापलेलं आहे, आकाशाने संपूर्ण जग व्यापलेलं आहे, तर त्याप्रमाणे भगवान परमात्माने जग व्यापलेलं आहे. सर्व घटी राम देहा देही, भगवान परमात्मा चौकडे भरून उरलेला आहे माय बापू. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही, हरिमुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता. नाथांनी फार समजले. एक राई के हजार हिस्से उसमें मेरा अल्लाह बसे, एक का जना धन का बंदा जमी आसमान भरा है खुदा ठाला. कबीरदासांनी फार समजले. साहेब तेरी साहेबी सब घट रही समाय, साहेब तेरी साहेबी सब घट रही समाय, जो मेंढी के पात में लाली लखी न जाए, लाली लखी न जाए. मेहंदी कशी आहे? तुम्ही हातात मेहंदी घालता ना, कशी ती? हिरवीगार आहे, सकाळी हातावर लाल. हे कसं माय बापू? किती सुंदर वर्णन केले, किती सुंदर वर्णन केले. त्या मेहंदीमध्ये लाल रंग आहे, तुम्हाला माहिती का? सकाळी दिसतो ना. फुलामध्ये गंध आहे, वास येतो का? वास येतो ना. पण तो गंध दिसतो का? तो गंध दिसतो का? मग तो गंध जसा तो गंध दिसत नाही, तर त्याप्रमाणे ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांना देवाचा गंध नाही. महक छुपी है सिर्फ खिलने का देर है, हर कली में महक छुपी है सिर्फ खिलने का देर है, हर व्यक्ति के हृदय में भगवान परमात्मा छुपा है सिर्फ जगाने की देर। ध्यान से सुनिए, दूध माप ना हो तो लीटर चाहिए, कपड़ा माप ना हो तो मीटर चाहिए, बुखार माप ना हो तो थर्मामीटर चाहिए। क्या क्या कहा मैंने? दूध माप ना हो तो लीटर चाहिए,
कपड़ा माप ना हो तो मीटर चाहिए, बुखार माप ना हो तो थर्मामीटर चाहिए, लेकिन हृदय माप ना हो तो ईश्वर चाहिए। तो भगवान परमात्मा चौकडे भरून उरलेला आहे माझ्या प्रभू, आणि अशी ज्यांची श्रद्धा आहे त्यांना देवाचा सुकाळ आहे, आणि ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांना दुष्काळ आहे. मग हे काय होतं अभंगाचं दुसरं धन्यवाद. हा का सगळं फार भारी मंडप भारी. मंडप तर पाहायचं का म्हणजे लाईटिंग भारी, स्पीकरवाले भारी, इकडे तुळशीवरून जाऊन भारी, कॉलनी भारी, स्पीकरवाले तर पाहायचं कामच नाही. नाही तर काही ठिकाणी शिट्ट्या मारतील, कधी कुंकार करतील, कधी का करतील. भागवताचार्य तर पाहायचं कामच नाही. भागवताचार्य भारी, कीर्तनकार भारी, आणि ऑडियन्स लय भारी. ज्यांच्या हृदयामध्ये एवढं चाललं फक्त संसारात आवडतो. आडराणी संसाराला आडराणी म्हणलेलं आहे. आणि ह्या आडराणामध्ये हे अडकतात आणि मरतात. पण संसारात कसं आहे, दुःख बांधावडी आहे हा संसार, टाळ्या वाजवा. बस काय पाहायचं का आम्ही, असे टाळकरी असल्यावर काय पाहायचं का आम्ही. संसारामध्ये ओतप्रोत दुःख भरलेलं आहे. संसार विखळा पांढरा. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाछाल फटती, भय कापचिती भलाचे संसार दुःखामुळे.
नाकी नऊ येतं माय तो पुढून दाखवा तर मागून उघडा राहतो, मागून दाखवा तर पुढून उघडा राहतो. किती दुःख हां. बायकोची साडी फाटली, तिची साडी घेतली, पोरच चेटी राहिली, पोरच चेटी घेतली, पोरीचा गाऊन राहिला. मोठ्या पोरीचं लग्न गेलं, दुसरी पोरी लग्न आलेली. मोठी वाटी लावलं, दुसरी पोरी लग्नासारखी आली. तिला वाटी लावलं, पहिली बाळणपणाला आली. हिला वाटी लावलं, दुसरी पोरगी बाळणपणाला आली. तिला वाटी लावलं, पोरचं लग्न राहिलं. आता इकडून तिकडून कसं तरी पोरचं लग्न झालं. आता इकडून तिकडूनच बरं का. हां एक लक्ष बरोबर आहे का, ज्यांना मुली आहे त्यांनी 2 रगी घेऊन झोपून राहायचं. ज्यांना मुली आहे त्यांनी 2 रगी घेऊन झोपून राहायचं. ज्यांना मुलं आहे त्यांनी सिडको बस स्टँडवर डोळ्यात काजळ घालून उभं राहायचं. माय डियर इंडिया, आप शादी का नाम ले लेना, हम आपसे माफ़ी मांगते हैं. अब हनीमून दुर्लभ है, हनुमान सुलभ है, ये अंदर की बात है. 889 मुली आहे आणि 1000 मुलं आहे. पोर कुठून आणायची? मग ते गमत नाही. ते पाश्चात्य देशात आलं नाही. इथं 2 जणी एका रूममध्ये राहू लागले, 2 जणी एका रूममध्ये राहले. हे आपलं नाही रे, आपलं नाही रे. आपली ही संस्कृती आपली नाही. माय बाबा ते काय म्हणतात, ते लव इन शिल्प काय म्हणतात, ते काहीतरी म्हणतात. ते काहीतरी तुम्ही लग्न नाही करायचं, दोघांनी तसं राहायचं, पोरांनी दोन्ही पोरांनी तसं राहायचं. पोरांनी ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे. व्हॅलेंटाईन डे, 30 बर्थडे हे आणलं कुठून हे तुम्ही? 30 बर्थडे काय, 30 बर्थडे काय, 30 बर्थडे प्यायचे का, सगळ्यात मारायचे का? हां 31 तारखेला पिल्यानंतर 1 जानेवारीला कुठेतरी मूर्ती पडलेले राहतात. लोग पीते हैं, पी पी के गिरते हैं. लोग पीते हैं, पी पी के गिरते हैं. हम भी पीते हैं मगर गिरते नहीं. हम भी पीते हैं मगर गिरते नहीं. लोग पीते हैं, पीते हैं. पिलेले राहतात, पण 1 जानेवारीला कुठेतरी पडलेले राहतात. म्हणून मी म्हणत असतो, रिअली आय एम व्हेरी सॉरी. नको 31 करू गाढवा, नको 31 साजरा करू गाढवा. चांगला आहे ना आपला गुढीपाडवा. 31 वाले ना यांना माझी हात जोडून कळकळची म्हणती, एकादशीला म्हणू नका, द्वादशीला म्हणू नका, गुरुवारी म्हणू नका, सोमवारी म्हणू नका, शनिवारी म्हणू नका. मरायचं झालं तर 31ला मरा. त्याचं कारण त्याची पुण्यतिथी त्याच्या आईवडिलांना करायची गरज नाही, सगळं जग करतं. व्हॅलेंटाईन डे कोण तो अमेरिकेत होऊन गेला त्यानं व्हॅलेंटाईन डे. त्याला काय व्हॅलेंटाईन डे अरे साने डे साजरा करा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पण. त्यांनी का प्रेम दिलं का? यांनी प्रेम दिलं रे. ते तोडे घालता ना तुम्ही फ्रेंडशिप डेच्या दिवशी आय लव यू थोड्या वेळानं तो थोडा नालीत पडले राहतो. कहा गया तेरा लव? अरे ओरिजिनल लव इसे कहते हैं. हां संसाराची गंमत अशी म्हणून बसलेली माय बापून खरं का. त्याची गंमत अशी आहे,
ह्या माय मावल्या आहेत ना, यांना फक्त वंशाला दिवा हवा, मुलगी नको. आणि तुमच्या वंशाला दिवा असल्यामुळे गंमत काय झाली, मुलं तशी फिरू लागली. पण भ्रूण हत्या हे फार सर्वात मोठं पाप आहे. देवी भागवतामध्ये 9वा अध्याय आहे, 2रा श्लोक आहे, वृक्षांत्या महापापी भ्रूण हत्याच भारत. त्या भ्रूण हत्या केल्यानंतर तुम्हाला ऋषीची हत्या केलं तर पाप लागल नाही. नुसता दिवा कुठे घेऊन फिरू लागली तू, ते टर्कल कुठे घेऊन फिरू लागली, त्याच्यात वात नको का, वात नको का, त्या दिव्यात वात पाहिजे ना, तुला वंशाला दिवा पाहिजे ना, त्याच्यात वात पाहिजे ना. नाथांचं एक फार सुंदर मंगलाष्टक आहे, होता दीप परंतु ज्योत नमती तीही आता लाधली. ज्या दिवशी लग्न होतं मला तर त्या दिवशी ती ज्योत त्या दिव्यात ठेवल्या जाते. नुसतं टर्कल घेऊन बाई माझ्या वंशाला देवा, वंशाला देवा, नुसतं टर्कल कुठे घेऊन वात पाहिजे ना. काय काय म्हणता, बेटी इस धरती का बोझ है, लेकिन मैं ये कहता हूँ जिस घर में बेटी नहीं वो घर इस धरती का बोझ है. एक शेर सुनाता हूँ मेरे माँ हो, वो आसमान भी क्या काम का जिसमें बदलियां ना हो, वो बदलियां भी क्या काम की जिसमें पानी न हो, वो चमन भी क्या काम का जिसमें फूल न हो, वो फूल भी क्या काम का जिस पर तितलियां न हो, और वो घर भी क्या काम का जिसमें बेटियां न हो, जिसमें बेटियां हो. भारत माता की, भारत माता की, वंदे मातरम. अरे ये दोन उकळा तो उद्धार करते, हे चांगलं निघलं ठीक नाही तर 42 कुळे नरकामध्ये. तर संसार असा दुःखाने भरलेला आहे माय बापू. संसारामध्ये ओतप्रोत दुःख भरलेलं आहे. काय करते माणूस संसारासाठी, याची टोपी त्याच्या डोक्यात, याची टोपी त्याच्या डोक्यात, याची टोपी त्याच्या, सगळे टोपी आपल्या डोक्यात घालून त्या 4 चौकात खांद्यावर मरून जातं पण सुख भेटत नाही. सुख भेटतच नाही ना, काय करत नाही ना. गंमत झाली, 2 तरुण मुलं भांडत होती. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत मुलगा 18 वर्षाचा आहे तोपर्यंत त्याला ताडण करायचं. आणि ज्या दिवशी पोरगा म्हणला पप्पा तुमचा बूट माझ्या पायाला येतो, त्या दिवशी त्याला म्हणायचं यू आर माय डिअर फ्रेंड. काय म्हणायचं, जिस माँ बाप का बेटा आज्ञाधारक हो उन्हीं को इस धरती पर ही स्वर्ग का सुख मिलता है. आप दुनिया में वही भाग्यवान और धनवान है जिसकी औलाद अच्छी हो. दोघांचं भांडण चाललं, एक बाप तिकडून बाप आला एखादा, त्याला वाटलं मी बाप आहे म्हणून, हे कशाला भांडतो म्हणतो रम्या, होय घरी. पोरग वयात आलेलं होतं, पोरग वयात आलेलं होतं. काय म्हणले तुम्ही, हे घरी तुम्हाला कळतं काही, आमचं भांडण कशाने चालू तुम्हाला कळतं का. इकडे बघा माझ्याकडे, हम कुछ बातें इशारे से करते हैं, कुछ मुँह से करते हैं और कुछ आँखों से करते हैं. और मैं जो भी कहूँगा सच कहूँगा, सच के वाला कुछ नहीं कहूँगा. कधी म्हणलं वा घरी, मात्र आलं घरी, पोरांनी दट्टी दिली, कोपऱ्यात आलं, फुसफुस फुसफुस करायला लागलं. मग बरोबर ना, पोरांनी जर दट्टी दिली तुम्हाला गुदगुले होतील का, गुदगुले होतील नाही ना. बरोबर घरात फुसफुस करता म्हातारी आली बाहेर, हे ऐश्वर्या, अमिताभ बच्चनची सून नाही घरातली, हा त्यांची सून, तिला म्हणे हे ऐश्वर्या घरात कोण फुसफुस करतो. ती म्हणे आता बाई मला काय माहिती म्हणे, तुम्ही तुमचंच पहा. एक प्रश्न विचारू का माय मावले हो तुम्हाला, एक प्रश्न विचारू का, पण तुम्ही इमानदारीने उत्तर द्यायचं बरं. खरं सांगायचं मला, खरं सांगा तुम्ही, तुम्हाला असं वाटतं ना आपली सून आपल्या आज्ञेबाहेर राहू नये, वाटतं ना तुम्हाला, असं वाटतं ना आपली सून आपल्या आज्ञेबाहेर राहू नये. पण तुम्हालाच असं वाटतं ना आपल्या लेकीनं तिच्या सासूची आज्ञा मानू नये. क्या बात है, यही तो बड़ी मजे की बात है. मला काय माहिती कोण काय करते, जी
म्हातारी घरात आली, म्हातारीला लागलं ती फुसफुस, अरे बाई तुम्हाला काय झालं, अहो तुम्हाला काय झालं, अहो का रडताय तुम्ही, का रडताय. म्हातारीला मी पण रडायला सुरुवात केली, ती रडायला लागली. बाहेर एक सोनबाई ड्युटीहून आली, नेमकी थोकून आली होती बिचारी, पण घरात बोंबल वाजे बोलती म्हणे. तिनं ऐश्वर्या का का ऐश्वर्या काय झालं मला काय माहिती, आय डोंट नो यू अप टू असं मा. तिनं भंग बसायला सुरुवात केली, कारण काही माहीत नाही बरं, फक्त बरोबर म्हातारी रडत होती, पोरानं धट्टी दिली म्हणून ही रडली ती रडली. मग ती ऐश्वर्या तिला वाटते आपण का रिकामा राहावं, तिनं सुरत मिले सूर मेरा तुम्हाला तो सूर बने हमारा, ती बोंबलायला लागली. शेजारच्याला वाटलं घरात काय झालं बा, सगळं तर चांगलं आहे, अजून काही झालं नाही, काही राम भाऊ चांगले आहे, सगळे चांगले आहे, काय झालं काय झालं काय. मग ती आली का म्हणे बाई काय झालं म्हणे, काय झालं म्हणे, काय झालं काय म्हणे, तुम्ही काय माहिती. मग हिनं म्हातारीला विचारलं का हो काय झालं सांगा बरं तुम्ही. काय म्हणलं माहिती का, कोणी आपल्या सुरेशचं आणि त्यानं मग तू भांडून चालू होतं म्हणजे त्यानं म्हणलं घरी होय, मला असं केलं होतं कडे म्हणे घरी. आता बाई तुला बाई वर केली त्याला मिळालं ना, याच्यासाठी काय नाही केलं म्हणजे आपण काय नाही केलं, हां लागायचे तेवढे चाललं असायचं. आता माय माऊलीने मला सांगितलं की 2.5 किलो का 3 किलो माहिती नाही, त्यांनी तेवढ्या सगळ्या संसार एवढं करून सुद्धा मुलं जर अशी निघले तर कशी व्हायची. मग ती म्हणे का काय झालं काय बाई काय नाही केलं म्हणे. म्हातारा तुला सांगते म्हणे आपल्या कॉलनीमध्ये मंदिराचं बांधकाम चालू होतं म्हणले, म्हाताऱ्याने रोज रात्री 15 दिवस विटकारा चोरून आणल्या, बाथरूमची रूम बांधली. आणि एवढं करून जर असं समाधानी कसं निघेल माझ्या. मग नेणती करू हा साठा भरले फाटा अडराणी, संसार हा अडराणी संसार स्वर गेला ठरा. मला एकदा स्वरला म्हणजे तुम्ही नाही बरोबर आहे का, बरोबर आहे. मला स्वराचं हम स्वर के बहुत सुर गया तो नूर गया ठरा. कसं असं तसं आता कालाय तसं समयाशी सादर व्हावी. चला नेणती करू हा साठा भरले फाटा अडराणी, यांना संसार अडराणी न वाटता यांना नंदनवन वाटतो म्हणून हे तिथे अडकतात आणि मरतात. ज्या भगवान परमात्म्याचा सुकाळ आहे त्या भगवान परमात्म्याने हे जग बसवलेलं आहे, परंतु त्याचा माग पत्ता त्यांनी सांगून ठेवलेला नाही. आपण आता तिसरं देवाचं घर आहे म्हणे. देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, बंगला खूप बनाया बे, बंगला खूप बनाया बे.
खूप बनाया त्याच भगवान परमात्म्याने आपला ध्येय बनवलं हे जग बनवलेलं आहे आणि जग जरी बनवलेलं आहे परंतु त्याचा पत्ता आपल्याला माहिती नाही. स्वतः अर्जुनाने विचारलं देवा तुम्हाला जर आम्हाला पाहायचं झालं तर आम्ही तुम्हाला मातोश्री बघायचं का गोवर्धनमध्ये बघायचं का ऐश्वर्याच्या घरी बघायचं का माधुरी दीक्षितच्या घरी बघायचं. त्यावेळेस भगवंतानी पत्ता सांगितला काय काय मग भक्त्या यत गायत्री तत्र तीन माय जेथे माझ्या भगवान परमात्मा या कीर्तनामध्ये आहे मायबाप म्हणून 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 काय करायचं तो भगवान परमात्मा इथं बसलेला आहे ना आपल्यामध्ये आहे ना मग आपल्याला त्याची जाण व्हायला पाहिजे आपल्याला त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे त्याच्या नावाने भजन करायला हरकत नाही. हा साठा भरले फाटा आडराणी बसवून असे घर माग दूर घातला नेणती करू हा साठा भरले फाटा आडराणी. शेवटचं जरा बालसुंदरी माय बापू तुका म्हणे मनमुरे मन थोडंसं मनावर सांगतो चिंतन करून शेवेला पुन्हा करू मन मन असं 72 खोडचं आहे. आता होतं कीर्तन गेलं कुठेतरी फिरायला सगळ्यात चंचल वस्तू जर कोणती असेल जगामध्ये सर्वात जर वेगवान वस्तू जगामध्ये कोणती असतात फक्त मन आहे. असे 10 प्रकार आहे. कोणते कोणते मनो मनो मधुकरो मेघो मानिनी मदन मरुत मा मदो मरकटो मच्छो मकरा दशला. मचीच भाषा आली ना शब्द काही बदलला का नाही ना. आम्हाला लहानपणी शिक्षक लोकांनी क ची आणि न ची भाषा शिकवलेली. क ची भाषा बरं का क ची भाषा काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने कचा कचा काबून कपाटात कोंबले. शब्द बदलला का नाही ना. नची भाषा आहे का निळा निलमणी नर्मदेच्या नाकात
निळा नीलमणी नर्मदेच्या नाकात नऊवारी नेसून नवरात्रामध्ये नाचत नाचत नैवेद्य नेतात. सत्य काही बदलले का? नाही बदलले ना. पण म्हणे फार विचित्र आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी त्याची निर्बंध लागली. अरे म्हणा पापिष्टा किती हिंडासीन नसता सैरासीन नसेल बघ बुकडा विठ्ठला विंडा शिरवाई बहिणाबाई भाषण गेले. सांगते आता माझ्याकडे वेणी थोडीशी झलक मेरी झलक सबसे अलग. मन वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला फिर्यदा पिकावर. आणि समर्थ रामदास स्वामींनी गाढवाला गोपाळ शेठ म्हटले. हा मना सज्जना मनाची हे मन भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणले अर्जुना मला काही नको. मये मनात स्व मय बुद्धी निवशशी मय आता ऊर्ध्वना संशया. अर्जुनाला फक्त तुझी मन आणि बुद्धी दे बाकी काही नको. पण अर्जुन काय म्हणे तेव्हा अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की राम जगावना वरुणपुरुषी स्वभाव मनाची आमचं म्हणत असं बा तर घोडी जाती कुठे टिकतं नाही. कीर्तनात बसत नाही थोडं बसतं पण कुठे एक कसतं ते कुठे एक चित्त होतं. पैसे मोजताना आपली कोणी निंदा करतं का तेव्हा मात्र एक होतं ना अजिबात बाजून जात नाही ना. मग तुकाराम महाराज काय म्हणाले शेवटचं चरण और महाराष्ट्र आए और न चाले दूरदर्शनवर 8 वेळ कार्यक्रम झाले माझ्या बघा तुम्ही ऐका माझ्याकडे कंगवा आहे
अप्पाजी, आप क्या बजा रही हैं? आप क्या बजा रही हैं? हिंदी में बोलिए। पखावत बजा रही। आपका पखावत बजाना तो मुझे एक शोले फिल्म का एक डायलॉग याद आया। हम आपको सुनाने चाहते रागदारी के बारे में। अरे वो सांबा बहुत तपस्या की है। फार तपस्या मी डोक्याला पाहिलं नाही. ते डोक्याला पाहिलं माझ्या भाईने मला टाळ फेकून मारला होता. असं रक्त चाललं पण माझ्याकडून पूर्ण तालात म्हणून घेतलं. तेव्हा चुना भरला. मी लहान होतो. लोक धावले आहेत बाजूला म्हणे त्याला पूर्ण म्हणू द्या. डोक्याला कोत पडलेली. फार ठोकरा खाल्ल्या आणि फार मोठमोठ्या संतांचा आशीर्वाद मागून. परवा जे आम्हाला सोडून गेले त्यांचं महानिर्वाण झालं. हरिभक्तपरायण वंदनीय किसन महाराज साखरे त्यांच्या कीर्तनात 3 दिवस होतो भरडीला मी. क्या है वो गब्बर सिंह पूछता है क्यों ठाकुर. ठाकुर कहता है ये हाथ नहीं मेरा फांसी का फंदा है. त्याला दोन्हीकडून बांधल्या जातं. फिर गब्बर सिंह कहता है ठाकुर ये हाथ मुझे दे दे. आज मैं रामेश्वर से करता हूँ. रामेश्वर ये हात मुझे दे दे. आजचा कार्यक्रम खूप चांगला झाला माझा भाऊ. आज खरं वाटतं म्हणजे 6 दिवसाहून कीर्तन शेवट चालू आहे. आज तर माझी इच्छा पण नव्हती कीर्तन करायची परंतु महाराजांनी विनंती केली तुम्हाला कीर्तनाला यावंच लागेल. थोडं मी दुसऱ्याला पाठवणार होतो पण आजपर्यंत मी दुसऱ्याला पाठवलं नाही. कारण दुसऱ्याला पाठवल्यानंतर मग काय होतं तिकडे पाकिट मोठं भेटलो असं होत. म्हणून मी आजपर्यंत कोणाच्या बदलीवर गेलो नाही आणि माझी कोणाला बदली गेली असं झालेली. आज खूप आनंदाचं गोष्ट आनंदाचा दिवस आहे बाबा. सर्व कॉलनीवाल्यांनी किती प्रेम दिलं. ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यांना सर्वांनी प्रेम दिलं त्यामुळे हा कार्यक्रम होत आहे. पण 3च वर्ष झालं माझा असा विचार आहे की पंचवार्षिक योजना व्हावी. कारण 5 वर्ष सरपंच राहतो, 5 वर्ष सेक्रेटरी राहतो, 5 वर्ष आमदार राहतो, 5 वर्ष मंत्री राहतो, 5 वर्ष राष्ट्रपती राहतो, 5 वर्ष पंतप्रधान राहतो. अजून 2 वर्ष राहू द्या. विनाकारण गुवाहाटीला पळू नका. अजून 2 वर्ष सेवा करावी माझी अशी इच्छा आहे. महाराजांना पण नम्र विनंती करतो महाराज तुम्ही यांच्याकडून 2 वर्ष सेवा. तुम्हाला दोघांना लक्ष्मीनारायणांना माझी विनंती आहे आणि सर्व कॉलनीवाल्यांना माझी हात जोडून विनंती आहे कळकळीची विनंती. तुमच्या चरणावर माझं मस्तक ठेवून अजून 2 वर्ष तुम्ही सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. करणार का? करणार का? करणार का? हो म्हणाल मग हो म्हणाल काय हरकत आहे का? अजून 2 वर्ष तुम्ही सेवा करणार. आज खूप आनंदाचा दिवस. टाळकरी पाहायचं गमत नाही. सगळी मंडळी आनंदाची गोष्ट आहे. आणि 5 वर्ष 3 झाले अजून 2च करायचे. हा पुढचे 3. हा नाही 2.5 करू नका. आता सध्या 50-50 चालू आहे. तुम्हाला हे पण माहिती का आम्ही जरी पीत नसलो ना तरी आम्हाला 90-90 माहीत आहे. आम्ही जरी क्रिकेट खेळत नसलो तरी आम्हाला 20-20 माहीत आहे. आणि आम्ही जरी राजकारण करीत नसलो तरी आम्हाला 50-50 माहीत आहे. असं झालेली सेवा. माझे माता पिता माझी पत्नी बायकोनी पत्नी माझ्या बायकोमध्ये फरक आहे. पुढच्या गल्लीमध्ये या चैत्र पौर्णिमेला तिकडे या मग तुम्हाला पत्नी आणि बायको सांगेल. माझी पत्नी आमची 3री पिढी आहे. माझे वडील आणि हरिभक्तपरायण निवासी मामासाहेब दांडेकर हे मित्र होते. आमची 3री पिढी. माझे वडील बंधू देखील कीर्तनकार आहे परंतु ते वयामुळे आता कीर्तन करत नाही. तसं माझं पण वय होत आलेलं आहे. 100ला फक्त 25 कमी आहे. परमार्थामध्ये मनुष्य चिरतरुण असतो. हरिभक्तपरायण वंदनीय वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर 84 वर्षाचे होते. कसे दिसत होते.
परमार्थामध्ये मनुष्य चिरतरुण असतो. प्रपंचामध्ये असं झालेली सेवा. माझे माता पिता, माझे गुरुवर्य, शाळेमध्ये जे शिक्षक असताना आम्ही कोणाचं गुरुमंत्र घेत नाही, आम्ही गुरुमंत्र देतो. पण शाळेमध्ये जसे शिक्षक असताना गणिताचा, इतिहासाचा, इंग्रजीचा, तसे माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण भगवान दादा शेळके पाटील शाहू टाकळीकर, त्यांचे जोडीदार पुंडलिक गायकवाड शाहू टाकळीकर, मला कीर्तनाचं थोडं बहुत ज्ञान देणारे माझे असणारे गुरुवर्य हरिभक्तपरायण वैकुंठवासी सूर्यभान महाराज वाकळे पडसोडीकर या संतांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, हरिभक्तपरायण भागवताचार्य शिवाजी महाराज यांच्या चरणी, या स्वसंत मातेच्या चरणी, तुम्हाला चरणी सेवा अर्पण करतो. सेवेला पूर्ण देतो. तत्पूर्वी भावनेच्या भरात माझ्या मुखातून एखादा शब्द ढुंगून गेला असेल तर रिअली आय एम व्हेरी व्हेरी सॉरी.